तर मित्रांनो, ही जी तुम्हाला गाय दिसतीये, ही गाय कधी वेली सर? काल वेलेली आहे. आणि हिची जी कास आहे, या कासेवर तुम्हाला सूज आलेली दिसते. घट्टपणा आहे का पाणी त्याच्यात? बघितलंय का? बघा बरं डॉक्टर हात लावून. मागून मागून पाणी आहे. पाणी पाणी घट्टपणा नाही पाणी. अच्छा. तर मित्रांनो, एडिमा झालेला आहे, म्हणजे जे काय कासा आहे त्याच्यावरून पाणी साचलेलं आहे. गाय बघा तुम्ही कसल्या पद्धतीने डेंजर उडी मारली तिनं. आजोबा नातं असंच लागतंय का वरी? खाल नाही का त्यांना जमत? गावरांचं पिल्लू हे जर्सी मध्ये गेलं म्हणून काय झालं? गुण काय जाणार आहेत का? हा काय व्हायलंय? लाफीत नाही झाडत? नाही तर मोबाईलचा कॅमेरा 10,000 रुपये लागते मला. रट्टा मारला त्याने की. बाबू तुम्ही आता कोरफडीचं घर लावा कासाला. कोरफडीचा गर हळदीमध्ये मिक्स करून 4-5 दिवस लावल्याच्या नंतर कमी होऊन जाईल. ते 5 दिवस लागतील किंवा 10 दिवस लागतील, पण क्लिअर होऊन जाईल. बिना पैसे खर्च करता तुमची ट्रीटमेंट होऊन जाईल. तर मित्रांनो, डॉक्टर साहेबांनी या गायला कोरफडीचा गर लावायला लावलाय, जो की स्वेलिंग कमी करायला मदत करेल. सोबतच त्यांनी हळद बी त्याच्यामध्ये मिक्स करून लावायला सांगितली खोबऱ्याच्या तेलामध्ये. तर बेस्ट पद्धतीचे रिझल्ट आपल्याला या ठिकाणी या कंडिशनमध्ये मिळू शकतात.